सुस्वागतम सुस्वागतम. शिक्षण महर्षी दादा उपाख्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आसारामजी भांडवलदार यांना वंदन करतो. आजचे आपले प्रमुख व्याख्याते मनोराज मडिलगेकर सर, ज्यांच्या समोर आपलं कौतुक होतं आहे ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अखंड प्रेरणास्रोत, माझे शिक्षक श्रीयुत एल डी सर तथा संस्थेचे सचिव, उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी. मानवी संस्कृतीला एक प्राचीनता लाभलेली आहे. जितकी प्राचीनता मानवी संस्कृतीची आहे तितकीच प्राचीनता गणिती प्रज्ञामान बुद्धीची आहे. कलियुगात हवं तर कळयुग म्हणू. कळ मीन्स कली, कली मीन्स बटन. बटन युग आहे आता, वेळ कुणालाच नाही. तुम्ही पुढच्या काही गाण्यांच्या ओळी तुमच्या तोंडून ऐकायच्या आहे मला. मी एकटाच प्रास्ताविक करणार नाही आहे. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना ती गाणी येतात. मडिलगेकर सरांना आपला आवाज पोचला पाहिजे गाण्यांचा. त्याचं एक वेगळं कारण लक्षात आलं माझ्या वर्गात मुलं मुली दोन्ही असतात 10वीला, बरं का नेवगे सर. तुम्ही बक्षिसं देताना आत्ता फक्त मुलींनाच दिलीत. मग आमचे मुलं नेमकं करतात काय, त्या गाण्यांवर लक्ष ठेवा तुम्ही. ते गाणार आहेत. मुलींनी त्याला साथ द्यायची. सुरुवात लेडीज फर्स्टपासून आहे. बिनधास्त गायचं. चुकलं तर चुकलं, हसतील आपल्याला, हसू द्या. मीही काही गायक नाही, पण मजा येईल. जीवनाची गतिमानता दैनंदिन वाढतच आहेत. गणिताचा विस्तार त्या गतिमानतेनुसार सतत वाढतो आहे. कारण गणिताचा एक सूक्ष्म स्वभाव आहे. ते विचार नेमक्या शब्दात व्यक्त करणारा विषय आहे, ज्याला जरासं जड भाषेत अमूर्ताकडून मूर्ताकडे, फ्रॉम अननोन टू नोन असं मानलं जातं. म्हणून मुळाशी खोलवर जायचं असलं तर गणिती माणसाच्या सहवासात राहावं असं म्हणतात. आणखी एक माझे गणित शिक्षक आहे. माझं भाग्य आहे, मार्च 89चा इयत्ता 10वीचा या शाळेचा मी विद्यार्थी आहे. तुमच्या दृष्टीने जरी शिक्षक असलो गणिताचा तरी. नागरे सर नेहमी म्हणायचे गणिताचे सर हुशार असतात पण थोडे चिडके असतात. असेल त्यांचं निरीक्षण, पण काही अपवाद प्रत्येक नियमालाही असतात. म्हणून मी बऱ्याच वेळेला न रागावण्याचा प्रयत्न करतो सर, पण ते सांगायला खूप सोपं असतं. 1 ते 100 मोजा. माझा 1000 मोजून होतं, पण नाही राग जात, अजूनही जात नाही. काय करू तुम्ही सांगा मला नंतर. एकदा का गणिताची एक विशिष्ट भाषा आणि त्या भाषेची एक विशिष्ट सांकेतिक लिपी, जसं मराठीमध्ये मुळाक्षरं, इंग्रजीमध्ये मुळाक्षरं असतात, तसं गणितामध्ये काही गणिती संबोध आहे. आणि एकदा त्या संकल्पना स्पष्ट झाल्या की गणित विषय कसा रंजक बनतो हे आपल्यालाही समजत नाही. पण ही रंजकता आपल्याला न उलगडल्यामुळं, आपल्या अपुऱ्या बुद्धीमुळं, वर्गात लक्ष न देण्यामुळे, मी जे म्हटलं ना मुलं इथं स्टेजवर दिसली नाहीत, त्याचं कारणच हे आहे. ती रंजकता न समजल्यामुळे गणित जीवनाशी संबंधित नाही असं वाटू लागतं आणि एक विषय म्हणून गणित अवघड आणखी तिटकारा निर्माण करत जातं. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, गावामध्ये बोलतात आपल्याकडे, माय मरो आणि मावशी जगो. गणित आणि विज्ञान या 2 सख्या बहिणी आहेत. आणि म्हणून आर्किमिडीज असो, न्यूटन, गॉस, लांग्राज अशा महान शास्त्रज्ञांनी विज्ञानाबरोबर गणितामध्येही महान कामगिरी केली आहे. ही काही निव्वळ योगायोगाची बाब नाही. सामान्य नागरिकांना खरं म्हणजे आपल्या दैनिक व्यवहारामध्ये सुमारे 1000 वर्षापूर्वीचं गणित आजही पुरेसं आहे. मात्र शाळेत शास्त्रज्ञांना, गणितज्ञांना, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ किंवा तत्सम उच्च पदावर बौद्धिक क्षमता वापरणाऱ्या लोकांना शालेय गणित कामात येईलच असं नाही. त्यासाठी या उच्च पातळीच्या बुद्धिमान लोकांना उच्चतम पातळीवर विकसित झालेल्या गणिताच्या शाखेचा दिवसेंदिवस इंटरनेटचाही आधार घ्यावा लागतो आहे. मॅथ्सचा एक लॉंग फॉर्म आहे, माझ्या वर्गात मी नेहमी सांगत असतो. त्याचं स्पेलिंग पाहायचं, MATHS. मेरी आत्मा तुम्हें हमेशा सताएगी. थोडक्यात काय तर गणित जन्मापासून अंतापर्यंत, मरणापर्यंत, अत्र तत्र सर्वत्र ब्रह्मांडाला पुरून उरणारा विषय आहे.
गणिताची सर्व व्यापकता लक्षात घेण्यासाठी काही गाणे म्हणायचे आहेत आपल्याला. मी गायक नाही तरी प्रयत्न करणार आहे. तुम्ही साथ द्यायचं आहे, आपलं ठरलं आहे. बघा, एखाद्या घरी बाळ जन्माला आलं आहे, तुम्ही ह्या गाण्यात गणित कुठं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. सर्वांच्याच आनंदाचा प्रसंग आहे घरी बाळ जन्माला येणं, आणि मग बायका विशेषतः गाणं म्हणायला लागतात. तुम्ही म्हणू लागायचं आहे मला गणिती शब्द तुम्ही शोधायचे. किती सांगू मी सांगू कुणाला, म्हणा ना. आज आनंदी आनंद झाला. ते बाळ जन्माला आलं हा सोहळा संपत नाही. तोच शाळेत प्रथम प्रवेशाच्या वेळी आपण सगळे नाखुश होतो शाळेत जायला. बळजबरी आणलं आहे आपल्याला. दोघं गार्ड होते साईडला. आपण घराकडे ओढत होतो, ते शाळेकडे ओढत होते. आणि मग आईवडिलांचं, मोठ्या माणसांचं, पालकांचं बोट धरून जाताना ते मूल मनात कदाचित म्हणत असावं. हे गाणं आवडेल तुम्हाला. 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे. म्हणजे शिक्षणाच्या सुरुवातीला आपल्याला इंटरेस्ट नव्हता, तो यांनी निर्माण केला आहे. त्यांची ती आपल्यावर कृपा आहे. थोडंसं मोठं झालो, इयत्ता 8वी ते 10वीला गेलो. आपल्या शाळेत तर वेगळंच होऊन जातं. तुम्ही 11वी 12वीचे मुलं काय काय करता आमच्या 5वी ते 8वीच्या लेकरांसमोर. मी नाही बोलत आता, सर समोर आहे. इयत्ता 8वी ते 10वीच्या वर्गाची अवस्था वैज्ञानिकदृष्ट्या, मानसशास्त्रीयदृष्ट्या पौगंडावस्था मानली जाते. आणि मग तुमचं गाणं ऐकू येतं मला तिकडून. आपलं कसं असं वाटणी झाली की नाही. मोठं घर, आमचं लहान मधलं घर, तुमचं वेगळंच घर आहे. आणि मग तुम्ही म्हणतात ए जी ओ जी लो जी, मैं जो करता तुम भी करो जी, 1 2 का 4, माय नेम इज लखन. मग असा आत्मविश्वासानं भरलेला लखन आमच्या 5वी ते 8वीच्या लहान लेकरांना दिसतो. मग हा लखन कल्पना विलासात्मक निबंध छान लिहितो. काय लिहितो तो? 1942 अ लव्ह स्टोरी. पिक्चरवाल्यांना गणिताचा आधारच घ्यावा लागतो. आणि मग हा गुणगुणतो, एक लड़की को देखा तो ऐसा लगा. 10वीत हे सगळं पूर्ण होतं असं नाही, बरीच लंबी प्रक्रिया आहे ती. मग इयत्ता 11वी 12वीत एकदा त्या मोहिनीचा आवाज ऐकू येतो. 1 2 3 4 13पर्यंत. आता नाही म्हणत मी. आजा पिया आई बहार. समजा तिची आणि त्याची गट्टी जमलीच. तर गणिती गाणंच अगोदर ओठावर येतं. तो म्हणतो 1 2 3 4 गेट ऑन द डान्स फ्लोअर. ती काय उत्तर देते? तुम जैसा है कोई एक तारा बोले धीमे. हीच प्रेमजोडी जर लग्नबंधनाच्या पवित्र सूत्रात बांधली गेली तर पुन्हा प्रेम व्यक्त होतं गणितातूनच. 100 साल पहिले LD सरांच्या काळातलं लोकप्रिय गाणं आहे. हमें तुमसे प्यार था आज भी है कल भी रहेगा. पण मासं होईलच याची गॅरंटी नाही. प्रेमजोडी एकमेकापासून दूर गेली. तुमच्या भाषेत ब्रेकअप. आता कसं कळलं? पुन्हा गणित. एक दिल के टुकड़े हजार हुए कोई इधर गिरा. बसा शोधत तुम्ही दिवसभर. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटेल हे सगळ्यांच्या जीवनातलं रोजचं रडगाण्याचं गणित दिसतंय. नव्हे. संसारात गणित आहे, परमार्थात पण गणित आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवन रामानुजन यांच्यासारखंच प्रेरणेनं भरलेलं जाणवतं. या 2 महान व्यक्तींचं जीवन म्हणजे उत्तम संसार प्लस अतिउत्तम परमार्थ गणितातला का असेना. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबाराय आकाशा एवढे मोठे होऊन जातात. या 2 महान विभूत्यांच्या जीवनातलं इक्वेशन अभंगाच्या ओळीत सांगतो आणि थांबतो. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. धन्यवाद मित्रांनो.